आपण बघतोय दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी या जातीवादी मनुवादी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आदिवासी विरोधी असलेले सरकार फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी अफगाणिस्तानातून आलेला जो बंजारा समाज आहे तो हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे जो आरक्षणाची भीक मागतोय त्यांची मीटिंग केली। त्या मीटिंगला पंकजा मुंडे, संजय राठोड, तुषार राठोड आणि इंद्रनल नाईक हे लोक उपस्थित होते। त्यासोबत बंजारा समाजाचे काही नेते लोक, संघटनावाले, कार्यकर्ते उपस्थित होते। त्या मीटिंगला मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं की आम्ही केंद्र सरकारला आदिवासी आरक्षण देण्याची शिफारस करू आणि तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून दाखवा। तुम्हाला आदिवासी भागातून नाही पळतीबिळी थोडी केली तर मी आदिवासी क्रांतिकारकांच्या विचारधारेचा कार्यकर्ता नाही, बंडकरी नाही आणि आदिवासी समाजात जन्माला आलोय। त्या समाजाची शपथ घेऊन सांगतोय तुम्हाला आदिवासी भागातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला आदिवासी भागात फिरू सुद्धा देणार नाही। आणि त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे, आव्हान करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे जातीवादी मनुवादी गेंड्याच्या कातडीचे जे आहेत एकनाथ शिंदे, धनुष्य, अजित पवार घड्याळ आणि फडणवीस कमळ यांना आजच मतदानाच्या पेटीतून लोकशाही मार्गाने यांची अवकात दाखवून द्या, नाहीतर हे लोक अफगाणिस्तान आलेल्या ह्या लांडग्या बंजाऱ्यांना आरक्षण देण्याची शिफारस केंद्र सरकार करतात। त्यामुळे यांना यांची लायकी दाखवून द्या मतदानाच्या पेटीतून आणि आदिवासी भागातून हद्दपार करा आणि आदिवासी समाजाने विकू नका। जर विकले तर तुमचं आरक्षण धोक्यात येईल आणि आदिवासी गुलाम या आमदार खासदारांमुळे आज ही वेळ आलेली आहे। या बंजारा समाजाला आणि इतर समाजाला मुख्यमंत्री आमंत्रण देतो, मोठं मेजवानी देतो भेटायची आणि हे आमदार खासदार हे आपले दलाल, गुलाम, ठेकेदार आमदारांना मुख्यमंत्री सदा भेटत सुद्धा नाही। हे आदिवासी आमदारांची लायकी आहे। त्यामुळे ही सगळी परिस्थिती आदिवासी आमदार खासदारांमुळे आलेली ही सर्व आदिवासी समाजाला समजलं पाहिजे। आणि त्यासोबत सांगतो आणि ह्या आदिवासी आमदारांना खासदारांना सचिवाकडे वेळ दिली जाते पण मुख्यमंत्र्याकडे वेळ नाही दिली जात। हे बघा, हे बंजारा व्यापाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्याची मीटिंग आणि हे बघा आदिवासी आमदारांसोबत सचिवांची मीटिंग। ही परिस्थिती ह्या राज्यामध्ये आलेली आहे कारण हे आमदार खासदार हे घाबरतात त्या फडणवीसला, त्या शिंदेला आणि अजित पवारला। अरे हे देशाचे मालक आहे आपण आदिवासी, ह्या बाहेरून आलेल्यांना का घाबरायचं? त्यामुळे या मतदानाच्या पेटीतून यांना यांची जागा दाखवून द्या, अन्यथा आपलं संविधान वाचेल, आपलं आरक्षण वाचेल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना जगण्याचा अधिकार दिलेला आहे। त्यामुळे वाघासारखं जगा, वाघासारखी डरकाळी फोडून आदिवासींना वाचवायचं काम करा आणि आदिवासी भागातून कमळ, फडणवीस, अजित पवार घड्याळ, एकनाथ शिंदे धनुष्यबाण यांना हद्दपार करायची आज वेळ आलेली आहे। अभी नहीं तो कभी नहीं, कारण आदिवासींचे आमदार खासदार हे लाचार झालेत। त्यांच्या लाचारपणामुळे आदिवासी समाजाचं आरक्षण संपुष्टात येणार आहे। त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी या आव्हानाला प्रतिसाद द्यावा आणि आपल्या हक्काच्या लढाईत, अस्तित्वाच्या लढाईत सामील व्हा। जय आदिवासी, जय उलगुलान, जय शेवा, जय द्वार।